हाय गाईज. आज आपण जे बालकांवरील जे कायदे आहेत ना त्याच्यावरचे सर्व प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे. म्हणजे याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही जर ॲनालिसिस बघितलं तर आपण हे सगळे गो थ्रू करणार आहोत आणि हे तुम्हाला खूप फायदेशीर होणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे सर्व जे कायदे आहेत ते बघून घ्या, म्हणजे त्याचे प्रश्न. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन. शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत समावेश आहे. तर कोणाकोणाचा समावेश आहे शाळा व्यवस्थापन म्हणजे स्कूल मॅनेजमेंट जे कमिटी आहे त्याच्यामध्ये, ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 50% महिला सदस्य हे बरोबर आहे. 2 विद्यार्थ्यांचा सहभाग पैकी 1 विद्यार्थिनी हे सुद्धा बरोबर आहे. आर्थिक व सामाजिक मागास पालकांचे प्रतिनिधित्व, ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. शिक्षण अधिकारी हे चुकीचे आहे आणि उच्च शिक्षित व्यक्तीचे प्रतिनिधित्व हे सुद्धा चुकीचे आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. भारतीय संविधानात अंतर्भूत करण्यात आलेल्या शिक्षणाचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्तीद्वारा करण्यात आलेला हे सर्वांना माहिती आहे. 86वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3. खालीलपैकी कोणते विधान बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे? तर बघा, बालक म्हणजे 6 ते 14 वयोगटातील सर्व मुले किंवा मुली, हे बरोबर आहे. मोफत म्हणजे निशुल्क शिक्षण, हे सुद्धा बरोबर आहे. प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ते 4, हे चुकीचं आहे. आणि प्राथमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 1 ते 8, हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे ए, बी आणि डी हे आपले उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. नेक्स्ट. कलम 21 मधील तरतुदीनुसार फक्त प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क समजला जातो. अन्य किंवा व्यावसायिक शिक्षणाचा यात समावेश नसतो, होत नाही, हे बरोबर आहे. ठीक आहे. हा सेंटेन्स बरोबर आहे. कलम 21A मध्ये शिक्षणाचा हक्काचा समावेश केल्यानंतर संसदेने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क 2009 RT संमत केलेला आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन म्हणजे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट. संविधान अंमलात आल्यापासून 10 वर्षाच्या आत 14 वर्षाखालील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे, असा संविधानिक निर्देश होता. ठीक आहे. तर मूलभूत अधिकाराचा धोरण निर्देशक तत्वाचा, तर हे सेकंड बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. मूलभूत कर्तव्याचं तर हे सगळे चुकीचे आहे. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन बी ओनली 4. ठीक आहे. नेक्स्ट. शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संदर्भात खालील विधाने पहा व योग्य पर्याय निवडा. प्रत्येक मुलाला माध्यमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे असे हा अधिनियम सुचवतो. नाही, हे चुकीचं आहे. ठीक आहे. मुलाला माध्यमिक शिक्षणाचं नाही, प्राथमिक. ओके. शिक्षण हे समाधानकारक आणि समानतेच्या दर्जाचे असावे, हे बरोबर आहे. अनौपचारिक शाळांमध्ये ही तो देता येतो, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे फक्त आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानात संशोधन करून भाग 3 म्हणजे पार्ट 3 मध्ये अनुच्छेद समाविष्ट करून प्रदान केलेला आहे. कोणती घटनादुरुस्ती होती ते वरती आपण बघितलं आहे. 86वी घटनादुरुस्ती, अनुच्छेद म्हणजे आर्टिकल 21A. ओके. नेक्स्ट. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या आर्टिकल 2 नुसार बालक म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे सर्वांना, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलगा किंवा मुलगी म्हणजे बालक. ओके. नेक्स्ट. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संबंधित खालील विधाने पहा. प्राथमिक शिक्षणाचा अर्थ इयत्ता 1 ते 8वी पर्यंतचे शिक्षण, आपण वरती बघितलं होतं, हे बरोबर आहे. माता पिता या संज्ञेमध्ये फक्त नैसर्गिक पालकाचा समावेश होतो, हे चुकीचं आहे. ठीक आहे. दत्तक घेतलं असेल तरी पण त्यांचा पण समावेश होतो, त्याच्यामुळे हे सेंटेन्स चुकीचं आहे. फक्त ए बरोबर. नेक्स्ट. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 खालीलपैकी कोणत्या संस्थांना लागू होत नाही? मदरसा आणि वैदिक पाठशाळा, तर या दोघांना सुद्धा लागू होत नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आणि बी दोन्ही. ठीक आहे.
हे बघा, माझं ना म्हणजे जास्तीत जास्त माझा व्हिडिओ 30 मिनिटाचा असते, ठीक आहे. म्हणजे 30 मिनटं. 30 मिनटामध्ये म्हणजे मी कितीही मोठे 50ही जरी प्रश्न घेतले तरी ते मी 30 मिनिट्समध्ये कंप्लीट करते. कारण की जर मी हा व्हिडिओ खूप जास्त बनवला, म्हणजे समजा 1 तासाचा 1 अवरचा बनवला, तरी तो तुम्ही बघणार नाही, कारण की इतका जास्त बघून होत नाही, ठीक आहे. तर 30 मिनिट हे सफिशियंट आहे आणि माझं ते कंप्लीट पण होते. तर तुम्हाला आता तेवढ्याच्यामध्ये जर इतके सारे क्वेश्चन्स तुमचे कंप्लीट होत असतील तर तुम्हाला बघायला पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009चा कोणता कलम बालकाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे? तर ते कुठले कलम आहे? आर्टिकल 3. ओके. नेक्स्ट, बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संबंधित खालील विधाने पहा. 6 वर्षापेक्षा अधिक वयाच्या बालकाने कोणत्याही शाळेत प्रवेश घेतला नसेल तर त्याला त्याच्या वयाला योग्य असलेल्या वर्गात या अधिनियमानुसार थेट प्रवेश देता येतो. तर हे बरोबर आहे हा सेंटेन्स, ठीक आहे. वरीलप्रमाणे प्रवेश मिळालेल्या बालकाला वर्गातील इतर बालकांबरोबर विहित कालमर्यादेत शिक्षण मिळण्याचा हक्क असेल. एक सेकंड. ॲक्च्युली हा प्रश्न जो आहे ना तो अर्धाच टाईप झाला, म्हणजे याचे ऑप्शन्स नाही दिलेले आहेत, ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये आपल्याला रॉंग ओळखायचं होतं, रॉंग सेंटेन्स ओळखायचं होतं या क्वेश्चनमध्ये. तर हा जो पहिला सेंटेन्स आहे ना तो अगदी बरोबर आहे, ठीक आहे. आणि दुसरा, वरीलप्रमाणे प्रवेश मिळालेल्या बालकाला वर्गातील इतर बालकांबरोबर विहित कालमर्यादेत शिक्षण मिळवण्याचा हक्क असेल, हे सुद्धा बरोबर आहे. अशा प्रकारे प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्यात आलेले बालक वयाची 14 वर्ष पूर्ण होईपर्यंतच मोफत शिक्षणासाठी हक्कदार असेल. तर हे सेंटेन्स चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला सी उत्तर आहे याच्यामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट, खालील विधाने पहा. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार आपल्याला आता असत्य विधान ओळखायचे आहे, ठीक आहे. वयाचा पुरावा नसल्यास कोणत्या बालकाला शाळेत प्रवेश मिळणार नाही? कोणत्याही बालकाला शाळेत प्रवेश मिळणार नाही. तर हे चुकीचं आहे, ठीक आहे. असं काही नाही आहे. शाळेत बालकाला प्रवेश देताना कॅपिटेशन फी वसूल करण्यात येणार नाही, हे बरोबर आहे, ठीक आहे. छाननी पद्धतीसाठी बालकास भाग पाडण्यात असल्यास प्रथम वेळेस 25,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 फक्त ए चुकीचं आहे, ठीक आहे. चुकीची जोडी ओळखा. कलम 19 शाळेसाठी असलेली मानके व प्रमाणपत्र, मानके आणि प्रमाणके हे बरोबर आहे. आर्टिकल 21 नुसार शाळा व्यवस्थापन समिती हे सुद्धा बरोबर आहे, आर्टिकल 21, ठीक आहे. कलम 28 नुसार अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया हे चुकीचे आहे, ऑप्शन क्रमांक 3. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीविषयी खालील विधाने ओळखा, ठीक आहे. तर आपल्याला सत्य विधाने सांगायची आहे, ठीक आहे. या अधिनियमाचा आर्टिकल 25 नुसार समिती स्थापन करण्यात येते, हे चुकीचे आहे हा सेंटेन्स, ठीक आहे. समितीमध्ये 3/4 सदस्य मातापिता किंवा पालक असतात, हे बरोबर आहे. आणि समितीत 50% सदस्य महिला असतात, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी सी उत्तर असायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 2. बालकांचा मोफतवाला ना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार वंचित गटातील बालक यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर कोणाचा समावेश होतो? सांस्कृतिकदृष्ट्या वंचित असलेला बालक याचा होतो, ठीक आहे. लिंगभेद विषयक घटनांमुळे वंचित असलेला बालक यांचा सुद्धा होतो, ठीक आहे. विकलांगता असलेले बालक यांचा नाही होत, ठीक आहे. म्हणजे आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग असलेल्या घटकातील बालक यांचा सुद्धा होतो. म्हणजे ए बी डी उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 1. ओके. नेक्स्ट, बालकांचा मोफत व सक्तीच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या कलमाने शाळेमध्ये बालकास शारीरिक शिक्षा करण्यास आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध केलेला आहे, आर्टिकल 17 नुसार, ठीक आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार मान्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय एखादी शाळा स्थापन केल्यास व चालवल्यास किंवा मान्यता काढून घेतल्यानंतरही शाळा चालू ठेवल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होऊ शकते? तर तेव्हा शिक्षा कोणती होते? 1,00,000 रुपये द्रवदंड आणि उल्लंघन चालू ठेवल्यास प्रतिदिन 10,000 रुपये दंड. ठीक आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संबंधित खालील विधाने पहा. आपल्याला असत्य विधान ओळखायचे आहे. ठीक आहे. अधिनियमातील प्रकरण 6 हे बालकांच्या हक्काच्या संरक्षणाशी संबंधित आहे, हे बरोबर आहे. या प्रकरणात आर्टिकल 31 ते 38चा समावेश आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. प्रकरणातील कलम 33 हे राष्ट्रीय सल्लागार परिषद गठीत करण्यात संबंधित आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी, फक्त बी हे चुकीचं आहे. ठीक आहे. खालील विधाने पहा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009च्या आर्टिकल 28 ने शिक्षकांना खाजगी शिकवणी घेण्यास प्रतिबंध केला आहे, हे बरोबर आहे. कलम 25 मध्ये विद्यार्थी शिक्षक प्रमाणाची तरतूद करण्यात आलेली आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 संबंधित खालील विधाने पहा. आता आपल्याला बरोबर ओळखायचं आहे. राष्ट्रीय सल्लागार परिषदेत प्राथमिक शिक्षण व बालविकास क्षेत्रातील ज्ञान व अनुभव असणारे 15 सदस्य असतात, हे अगदी बरोबर आहे. ठीक आहे. राज्य सल्लागार परिषदेत प्राथमिक शिक्षण व बालविकास क्षेत्रातील ज्ञान व अनुभव असणारे 10 सदस्य असतात, हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते कलम लैंगिक गुन्ह्यापासून, हा जो आता बघतो ना आपण, हा आता हे जे क्वेश्चन स्टार्ट होते ना ते तुमचे पॉक्सो ॲक्टवर आहे. ठीक आहे. पॉक्सो 2012 ह्या ॲक्टवर आहेत. ठीक आहे. ह्याच्यावर पण प्रश्न विचारला होता 14 तारखेला. ओके. खालीलपैकी कोणते कलम लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी मुलाचे जबाब नोंदवण्याशी संबंधित आहे? तर कोणते आहे? आर्टिकल 23 नाही आहे. ठीक आहे. आर्टिकल 22 पण नाही, आर्टिकल 21 पण नाही, वरीलपैकी कोणतेही नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 केव्हा अंमलात आला? तर हा 14 नोव्हेंबर 2012 रोजी अंमलात आला. 14 नोव्हेंबर 2012. नेक्स्ट, लैंगिक अपराधापासून मुलाचे संरक्षण अधिनियम 2012 बाबत विचार करा. आता आपल्याला बरोबर ओळखायचं आहे. या अधिनियमात एकूण 8 प्रकरणे आहेत, हे चुकीचं आहे. या अधिनियमात एकूण 46 कलमे आहे, हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 8 कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर हे कोणाशी संबंधित आहे? विशेष न्यायालयाची कार्यपद्धती याच्याशी संबंधित आहे, प्रकरण 8. ठीक आहे. नेक्स्ट, लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील आर्टिकल 2D नुसार बालक म्हणजे काय? तर आपण खूप साऱ्या याच्यामध्ये बघितलं. बालकाची डेफिनेशन काय आहे? 14 वर्षाखालील कोणतेही बालक म्हणजे बालक. ओके. नेक्स्ट, 14 नाही, 18. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली? 11 डिसेंबर 1992 मान्यता दिली. ठीक आहे. भारतीय संविधानातील आर्टिकल म्हणजे रिकामी जागानुसार बालकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार आहे. तर आर्टिकल 15(3) नुसार. लैंगिक अपराधापासून मुलाचे संरक्षण अधिनियम 2012 मधील प्रकरण 2 रिकामी जागा या बाबीशी संबंधित आहे. तर प्रकरण जे 2 आहे ते कशाशी संबंधित आहे? ते बालकांच्या विरोधात लैंगिक अपराधाविरोध म्हणजे अपराध याच्याशी संबंधित आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील आर्टिकल 3 कोणती तरतूद आर्टिकल 3 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? म्हणजे याच्यामध्ये आंतरभेदी लैंगिक आघात ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
हे जे क्वेश्चन्स आहेत ना ते तुम्ही फक्त गो थ्रू करा, तरी पण तुम्हाला आठवेल. ठीक आहे. लैंगिक अपराधापासून मुलाचे संरक्षण अधिनियम 2012 मधील आर्टिकल 4 नुसार लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? त्याच्यामध्ये कमीत कमी 10 वर्ष ते आजीवन कारावास व द्रवदंड हे शिक्षा होते. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 4 12 मध्ये. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. लैंगिक अपराधापासून मुलाचे संरक्षण अधिनियम 2012 मधील आर्टिकल 6 नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल? त्याच्यामध्ये कोणती शिक्षा होते? कमीत कमी 20 वर्ष सक्षम कारावास ते आजीवन कारावास किंवा द्रवदंड किंवा मृत्यूदंड. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 11 नुसार लैंगिक छळ म्हणजे काय? तर लैंगिक छळ, तर याचं उत्तर काय आहे? एक सेकंड. बालकाला लैंगिक अवयव दाखवण्यास भाग पाडणे हे आहे. ठीक आहे. अश्लील हेतू साध्य करण्यासाठी साहित्य दाखवणे हे सुद्धा आहे. लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे हे सुद्धा आहे. आणि लैंगिक अवयवांचे प्रदर्शन हे सुद्धा आहे. ऑल ऑफ द अबोव याचा आन्सर आहे 4th. ठीक आहे. नेक्स्ट. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कलम 12 नुसार लैंगिक छळ केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा आहे? तर कोणती शिक्षा आहे? लैंगिक छळ केल्यास 3 वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रवदंड. लैंगिक अपराधापासून मुलाचे संरक्षण अधिनियम 2012 नुसार आर्टिकल 4 ही बाब कशाशी संबंधित आहे? आर्टिकल 4 हे कशाचे आहे? अंतर्भेदित लिंग हल्ल्यासाठी शिक्षा याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. नेक्स्ट. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 आर्टिकल 14 नुसार अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकांचा वापर केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होते? तर 5 वर्षाचा कारावास आणि द्रवदंड. ठीक आहे. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. तर जे आर्टिकल 19 आहे ते अपराधाची माहिती सांगते, तर हे बरोबर आहे. आर्टिकल 24 आहे ते बालकांचा जबाब नोंदवते, ते सुद्धा बरोबर आहे. आणि आर्टिकल 28 आहे ते विशेष न्यायालय, ते सुद्धा बरोबर आहे. आर्टिकल 31 हे चुकीचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील आर्टिकल 35 नुसार खटला चालू झाल्यापासून किती दिवसाच्या आत? तर 30 दिवसाच्या आत विशेष म्हणजे साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजे. 30 दिवसाच्या आत. ठीक आहे. लैंगिक अपराधापासून मुलाचे संरक्षण अधिनियम 2012 मधील कोणत्या कलमामध्ये विशेष न्यायालयाची प्रक्रिया अधिकार देण्यात आलेले आहे? तर आर्टिकल 33 मध्ये देण्यात आलेले आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 नुसार विशेष न्यायालयामध्ये आरोपी व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे अशी शंका निर्माण झाल्यास त्याबाबत शहानिशा करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाचा आहे? तर कोणाचा असणार सांगा? तो विशेष न्यायालयाचा असतो तसा अधिकार. ठीक आहे. लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम 2012 मधील आर्टिकल 35 नुसार लैंगिक अत्याचाराबाबत विशेष न्यायालय रिकामी जागा दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल. किती? 1 वर्षाच्या आत. ठीक आहे. नेक्स्ट. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 केव्हा अंमलात आला? तर तो कधी अंमलात आला? 20 जानेवारी 2006 रोजी अंमलात आला तो. ठीक आहे. नेक्स्ट. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कलमानुसार रिकामी जागा या कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. तर आपण बघितलं आर्टिकल 3 नुसार करण्यात आली. ठीक आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती कलमे आहेत? तर याच्यामध्ये टोटल 37 कलम आहेत. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये रिकामी जागा कलमानुसार राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते. तर आर्टिकल 17 नुसार. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील रिकामी जागा प्रकरणामध्ये आयोगाची कार्य व अधिकार देण्यात आलेली आहे. तर
कलम 3मध्ये. ठीक आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत? तर याच्यामध्ये किती प्रकरणे आहेत एकूण? 7. ऑप्शन क्रमांक 4. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मध्ये कोणत्या प्रकरणामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? प्रकरण 5 मध्ये केलेली आहे बाल न्यायालयाची तरतूद. ओके. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील बाल न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्यांना किती वर्षाचे वकील म्हणून कार्य करणे गरजेचे आहे? किती वर्षाचे म्हणजे वकील म्हणून कार्य करायला पाहिजे त्यांनी? ते 7 वर्ष. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर आर्टिकल 25 मध्ये. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगातील अध्यक्ष व सदस्य यांची मुदत पद धारण केल्यापासून रिकामी जागा वर्ष असते? 3 वर्ष असते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांना वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही. 65 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर पद धारण करता येत नाही. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यांच्या वयाची रिकामी जागा वर्ष पूर्ण केल्यानंतर पद धारण करता येत नाही. सॉरी, आता इथं सदस्यांच्या वयाचं आहे. ठीक आहे. तर सदस्यांसाठी काय, अध्यक्षांसाठी 65 होतं ना, आता यांचे 60 आहे. ठीक आहे, 60 इयर्स. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची कार्य ओळखा. बालकांच्या हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करणे बरोबर आहे. बाल हक्काच्या क्षेत्रात संशोधन करणे हे सुद्धा बरोबर आहे. आणि बाल हक्कांबाबत जागृती निर्माण करणे हे सुद्धा बरोबर आहे. ऑल ऑफ द अबव याचं उत्तर आहे. ठीक आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी खालीलपैकी कोणते अधिकार आहेत? तर साक्षीदारांना उपस्थित राहण्यासाठी समन्स काढणे हे आहे. कोणत्याही न्यायालयातून कोणत्याही शासकीय अभिलेखाची मागणी करणे हे सुद्धा आहे. साक्षीदारांच्या तपासणी करण्यासाठी आदेश काढणे हे सुद्धा आहे. वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे. ठीक आहे. उद्दिष्ट किंवा अधिकार हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, कारण की ते पेपरमध्ये विचारते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला बाल हक्काच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी रिकामी जागा न्यायालयाचे अधिकार आहेत. दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे यांना. नेक्स्ट, भारतामध्ये राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग स्थापन केव्हा करण्यात आले? ते 5 मार्च 2007 ला करण्यात आली. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते? शांता सिन्हा. ओके. नेक्स्ट, बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध. आता आपण आहे ना बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 बघत आहोत, म्हणजे त्याचे प्रश्न बघत आहोत. ठीक आहे. अधिनियम 1986 नुसार बालक म्हणजे काय होते? तर याच्यानुसार आहे ना 8 वर्ष पूर्ण न केलेली व्यक्ती म्हणजे बालक होते. नेक्स्ट, बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 नुसार किशोरवयीन बालक म्हणजे काय? तर 14 ते 18, ऑप्शन क्रमांक 3, 14 ते 18 वयादरम्यान व्यक्ती. बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील आर्टिकल 3 मध्ये कोणती तरतुदी करण्यात आलेली आहे? तर कोणती तरतुदी करण्यात आलेली आहे? किशोरवयीन बालकाला विशिष्ट प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध. बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील आर्टिकल 3A मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? तर आर्टिकल 3A मध्ये किशोरवयीन बालकाला विशिष्ट प्रकारच्या धोकादायक कामामध्ये काम करण्यास प्रतिबंध ही तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध अधिनियम 1986 मधील आर्टिकल 5 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे?
ह्याच्यामध्ये तांत्रिक सल्लागार समिती ही तरतूद करण्यात आलेली आहे. बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील 2IX नुसार आठवडा याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो मध्यरात्रीपासून सुरू होणारा 7 दिवसांचा कालावधी. बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 बाबत विचार करा. या अधिनियमानुसार प्रत्येक किशोरवयीन व्यक्तीला प्रत्येक आठवड्यातील एका दिवशी पूर्णपणे सुट्टी राहील. हे बरोबर आहे. ठीक आहे. प्रत्येक आठवड्यातील सुट्टीचा दिवस हा अधिनियंत्रकास 6 महिन्यातून एकदा बदलता येईल. हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील आर्टिकल 3 नुसार कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत बालकांना नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असताना नोकरीवर ठेवली तर त्यास खालीलपैकी कोणती शिक्षा आहे? तर कोणती शिक्षा आहे? कमीत कमी 6 महिने ते 2 वर्ष कारावास. हे बरोबर आहे. आणि 20,000 ते 50,000 रुपयापर्यंत दंड. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे दोन्ही काय शिक्षा आहे आपल्याला? कमीत कमी 6 महिने ते 2 वर्ष कारावास आणि 20,000 ते 50,000 पर्यंत दंड. ऑप्शन क्रमांक 3. ओके. आता आहे बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील आर्टिकल 3A नुसार कोणत्याही व्यवसायात व प्रक्रियेत किशोरवयीन व्यक्तीला नोकरीवर ठेवण्यास प्रतिबंध असताना नोकरीवर ठेवले त्यास खालीलपैकी कोणत्या शिक्षा असेल? याच्यामध्ये पण दोन्ही शिक्षा आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. कमीत कमी 6 महिने ते 2 वर्ष कारावास आणि 20 ते 50,000 द्रवदंड. बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील कलम 3 व 3A अपराधाबाबत एखादा व्यक्ती सिद्ध दोषी असेल त्याने नंतर तोच अपराध पुन्हा केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होते? तर ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. कमीत कमी 1 वर्ष, जास्तीत जास्त 3 वर्ष. बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील 3 व 3A अपराधाबाबत पालक सिद्ध दोषी असेल तर त्यांनी नंतर तोच अपराध पुन्हा केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होते? तर त्यांना 10,000 रुपयापर्यंत द्रवदंड. खालील विधाने पहा. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. आर्टिकल 13 कशासाठी आहे? आरोग्य व सुरक्षितता. बरोबर आहे. आर्टिकल 14 शिक्षा. आर्टिकल 16 अपराधासंबंधित कार्यपद्धती. तर चुकीची जोडी कोणती आहे मग याच्यापैकी? एकही नाही आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे. बाल व किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणते विषय आहेत? ठीक आहे. तर खालीलपैकी कोणते विषय आहे याच्यामध्ये? खाणी, ज्वलनशील पदार्थ व स्फोटके आणि घातक प्रक्रिया. तर हे सर्व विषय आहेत त्याच्यामध्ये. बाल किशोरवयीन कामगार अधिनियम 1986 मधील अपराधासंबंधित न्यायालयात फिर्याद खालीलपैकी कोण देऊ शकते? तर कोण देऊ शकते फिर्याद? कोणतीही व्यक्ती, पोलीस अधिकारी आणि निरीक्षक. ऑल ऑफ द अबोव याचं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. आता जो आपला कायदा आहे ना तो बाल न्याय अधिनियम 2015चा आहे. ठीक आहे. आता यातला पहिला क्वेश्चन. बाल न्याय अधिनियम 2015 नुसार उत्तर रक्षा यामध्ये खालीलपैकी कोणत्या वयोगटातील हे? तर त्याच्यामध्ये 18 ते 21 वर्ष. ठीक आहे. व्यक्तींचा समावेश होतो. बाल न्याय अधिनियम 2015 नुसार कायद्याशी संघर्ष करत असलेला बालक म्हणजे कोण? तर गुन्ह्याचा आरोप असलेले 18 वर्ष पूर्ण न केलेले बालक. बाल न्याय अधिनियम 2015च्या आर्टिकल 3 मध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वांचा समावेश होतो? सहभागाचा सिद्धांत, सुरक्षिततेचा सिद्धांत, वळणाचा सिद्धांत आणि एकांत आणि गोपनीयतेचा हक्क असण्याचा सिद्धांत. हे सर्व बरोबर आहे. ठीक आहे. वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे.
नेक्स्ट, बाल न्याय मंडळ यामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश होतो? तर ऑप्शन ए आहे महानगर दंडाधिकारी व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचा होतो. 2 सामाजिक कार्यकर्ते, त्यापैकी किमान एक महिला, हे सुद्धा. ऑप्शन 3 दोन्ही बरोबर आहे. ठीक आहे. बाल न्याय मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्ती होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता मुलांच्या संबंधातील आरोग्य, शिक्षण किंवा कल्याण कार्यक्रम यामध्ये किमान रिकामी जागा वर्ष प्रत्यक्षपणे सक्रिय सहभागी असतो. किती वर्ष? 7 वर्ष. नेक्स्ट, बाल न्याय अधिनियम 2015 नुसार 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी केलेल्या अपराधासाठी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर व्यक्तीला पकडले असल्यास पुढील कार्यवाही होते. तर काय होते? 18 वर्ष पूर्ण न केलेल्या बालकांप्रमाणे केली जाईल. ठीक आहे. खालील विधाने पहा. कायद्याशी संघर्ष करत असलेल्या बालकाला दोषी सिद्धीनंतर मृत्यूदंड किंवा आजीवन कारावासाचे शिक्षादेश देता येत नाही. कोणत्याही बालकाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिताच्या प्रकरण 8 नुसार कार्यवाही सुरू करता येत नाही. ठीक आहे. तर हे दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3. खालील विधाने पहा. बाल न्याय अधिनियम 2015 नुसार आर्टिकल 27 नुसार जिल्हा स्तरावर बाल कल्याण समिती स्थापन करण्यात येते. हे बरोबर आहे. ठीक आहे. बाल कल्याण समितीत बालकांचे आरोग्य, शिक्षण व कल्याण क्षेत्रात 7 वर्षाची प्रत्यक्ष अनुभव असलेले सदस्य असतात. हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ऑलमोस्ट 50च्या वर क्वेश्चन्स बघितलेले आहे. तुम्हाला फक्त हे गो थ्रू करायचे आहे. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, क्वेश्चन्स बघायचं स्वतः. म्हणजे आता सपोज व्हिडिओ स्टार्ट आहे, ठीक आहे माझा, आणि नंतर मी वाचत आहे, तर तुम्ही वाचायचं, फटाफट रीड करायचा आणि त्याच्यानंतर मग त्याचा ॲन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला ॲन्सर येत असेल तर ठीक आहे, नाही तर मग इथला ॲन्सर बघायचं आणि ठीक आहे असं गो थ्रू करायचं. तुम्हाला लक्षात राहते. ठीक आहे. आपल्याला फक्त आलं पाहिजे पेपरमध्ये. ओके, थँक्यू. तुम्हाला काही क्वेरीज असेल तर सांगा. ओके.